हाय हॅलो नमस्कार. आज मी आणि अश्मिरा रत्नागिरीला चाललोय गावाला. बघूया गावाकडची मजा. 3 दिवस आम्ही अश्मिरा गावाला आहे. त्याच्यानंतर मग परत मी तिला सोडायला येणार मुंबई. ट्रेन सुटले. ट्रेन मध्ये तशी काही गर्दी नाही. छान प्रवास मजा येते. आणि अश्मिरा आमची खायला सुरुवात करायला. काय कर काय कर काय बोल बोल. कुठे आली तू? काय ट्रेन मध्ये असं शिकायला लोक येत आहेत बघा. अश्मिरा काय पाहिजे तुला? हा पाहिजे तुला? ट्रेन मध्ये कशी अरे पण ट्रेन मध्ये नाही खेळायला जमणार तुला. गेला 40 काय बटन वाले 50. काय पाहिजे? इकडे बघ काय पाहिजे तुला? हा काय खेळायचं पण काय अशी अश्मिराची मजा चालू झालेली आता. आता जे येणार ते मागणार ना. काय कुठलं बाकी हे बा आईने घेतलं. हे फाटलंय रे. काय पाहिजे? काय हवंय बोल. ही अश्मिराची मजा बघ काय झाली. तिला व्हिडिओ मध्ये जाम फिरायचं असतं है ना. तेच कर. बघ लोक कशी बसले झोपले. का तुला काय नाही घाबरली ना तू. चल चल थोडी भरली आहे. गर्दी जास्त झाली आणि मग अशी 3 जण बसलो. इतकी गर्दी नाही आहे. जसं आम्ही गणपतीला दिवाळीला किंवा होळीला जातो तेव्हा जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी असं आहे. खरं तर मजा आहे. बरं वाटते. आरामात चालू आहे सगळं. अश्मिरा झोपली आताच खाऊन झालाय तिचं. तर ती झोपली. उठेल थोड्या वेळाने. बघूया कधी उठते ती. जवळजवळ झोपलेली असतं. कसं वाटतं शांत असतं. आम्ही घरी पण तिला म्हणतो आमचं वादळ आहे. जाताना बाहेरचा नजारा खूप छान आहे. सगळीकडे हिरवळ तसं. दोघांना त्या बघून ती दोघी त्यांना सोडून द्या. चिरा सोडा 20 तरी पाणी पडेल. शेवटच्या डब्यामध्ये बसलो आम्ही सगळेजण. आणि मला वाटतं संध्याकाळ झाली. तिथं साधारणतः म्हणजे रात्रच झाली. कोकणामध्ये 8 नंतर रात्रच असते. पण आपल्या मुंबईमध्ये 8 वाजले की संध्याकाळ 9 वाजता सगळेजण असे घरी येतात. रायगड पनवेल सोडल्यानंतर रायगडपासून सगळेजण संध्याकाळी 8च्या आत घरात असतो. नाही 7च्या आत घरात असतो. 8च्या आत घरात असतो. सकाळचा वेळ लोक सकाळी 6, 5, 5:30, 6च्या दरम्यान. आणि आता कोलाड सोडले. माणगाव इंदापूर
मजा असते. काश्मीरला झोपले त्यामुळे बरं वाटतं. काश्मीरला जागी असताना मला हे सगळं करता आलं नसतं. कारण मग सारखी ओढत राहते. असा प्रवास आहे. उद्या हळूहळू आपण कुठे कुठे जातो, कुठे कधीपर्यंत आपण रत्नागिरीला पोहोचतो. रत्नागिरीला जाण्याचं कारण हेच आहे की आम्हाला तिकीट मिळाली नाही. संकेश्वरला उतरून मुंबईत जाण्याचा प्लॅन होता, पण तिकीटच मिळालं नाही. कोकण रेल्वेचं तिकीट कधीही काढायला जावं. कोकण रेल्वे वर्षाच्या 12 महिने फुल असते. संध्याकाळी 6 वाजता संकेश्वरला रात्री 1 वाजता संकेश्वरपेक्षा बऱ्यापैकी रत्नागिरी प्रवास करतो. रत्नागिरीतून उद्या आम्ही अंबारीत जाणार आहोत. अंबारीतून परवा दिवशी सगळा प्लॅन चाललेला होता. सगळ्या गोष्टी बघायला काश्मीराच्या धमाल. साडेनऊ वाजले. करंजाडी स्टेशनला आलो. ही ट्रेन बऱ्याच ठिकाणी थांबत असते आणि कोकण रेल्वेवर वीरनंतर वन वे असल्यामुळे ट्रेन खूप थांबत जात असतं. फायनली मी रत्नागिरीत पोचलो आहे. रात्रीचे 2 वाजता आम्ही इथं उतरलो. मँगो सिटी ऑफ रत्नागिरी. अश्मिरा आहे, बसली आहे. झोपली होती थोडा वेळ, आता बसली आणि आम्ही पण इकडे आलो. सगळ्या गोष्टी खूप लोक आले, खूप लोक येतात आता, ग्रुप्सनी येतात कोकण बघण्यासाठी रत्नागिरी. वेलकम टू रत्नागिरी. हाय हाय ग हाय. इकडे बघ. घेतो उचलून घेतो. थांब कम चला. मम्मा येईल आता. मम्मा उशिरा आली ना तुझी. ये ना. जी बात घे. व्हिडिओ चालू आहे. लाग.